पाहते रसन खाया मला नको सांगू ज्या दिवशी OTP आहे त्या दिवशी मरेल याची OTP ठेवा येते मोबाईल दिसला पाहिजे त्या मोबाईलच्या एवढ्या तुकडे त्याची OTP गायब करतो OTP गायब होते का नाही मनातल्या मनात राहायचं तर जेवाचा काही पाय काय जेवाचा नाही खावाचा काही नाहीये काय जेवाचा नाही खावाचा नाही सरला हो का म्हणजे उंदीरही खाते घुसही खाते खाऊ खाऊ खोल पडते म्हणजे हे उंदीर हो का हे उंदीर या वापस मध्ये उंदीर घुस उंदीर मला खुश होते आता खुश राहायचं काय असतं तू आमच्या घराला काही खुशच आहे नवा तेलाची कटल्या आणतो ना का अंग कवा हा वजन ठेवल्या अंग ठेवल्या हा तुम्ही का भाडू नको हा नक्की सांगतो ना अहो माझी मर्जी अबे हा बाया आणि गोट्यामध्ये पैसे ठेवते मी मोठ्यात ठेवलाय तो ठेव तुला का होला दे जेव्हा कर दे 200 रुपीज 100 वापस घर काय की ना 200 रुपीज ना 100 बाकी आणून द्यायचे समजले का आणि बाकीच्या पैशाचे लाडू मुरमुऱ्याचे लाडू बापरे याच्या कानावर इंग्रज मुतले वाटते थोडे थोडे आणतो ना मला काय उजागिरीवर पैसे खाते का नाही येस का तुला कोणती उजागरी मग साबास सगळी आव ना आपल्यासारखं बुंदरी आहे. ए, उजागिरी आहे, हो. जाता तिकडं. मला जरा पाहते माझ्या केजू किती काही मग जेव्हा मस्त पाहिलेस पण थोडासा रंगाला दिसतो खावाले रंगाल्याच आहे बोला चालायला रंगाल्याच आहे आणि कधी खसरून पडला का नाही मग काही खरी नाही ते जाऊ दे अहो ते तुझी मालकीन भेटली होती ना कोणती मालकीन का तेव्हा मोठी डगर आहे ते धानाचा पोता धानाचा पोत काही नाही नाही तर धानाचा शेंबर एक क्विंटलचा पोता होता तो अगं किती दिवस झाले माझ्या पैसे नाही दिला तिनं अहो पण त्याच गोष्टी करत होती ते म्हणजे तुमच्या पोरीच्या कामाचा हिशोब करू साठी तिचे पैसे द्यायचे आहे म्हणत होती हो जाऊन येऊ का मग जा जा तिच्याकडे जा जा ते समोरच्या चौकात थांबली होती हो हो जा कितीच होती का हो 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 आता पैसे मागून आणतो का तुझ्याकडून माझे एवढे पैसे मागून आले मी पण काय? पैसे मागले तर वापस नाही पैसे मान आणि तिला OTP विचारजो जा काय ना ओटी देऊ का तुला हो चारच तर सध्याची राहते हो तुम्हाला सांगतो ते आणि त्याने येताना लावी आणजो किती लाडू खातात का तू मरशील ना पाहून तर खाऊचं लागते वारे दसरू आपल्या गोष्टी नको विसरू असा म्हणे माझा संत मित्र गोपू हा माझा जावई ज्या दिवसपासून शेंबळाच्या रसाचा प्रकरण झाला त्या दिवसपासून अजिबात घरी खात घेत नाही जावई जेवायला म्हणला भूक नाही आहे म्हणते आता या जावयाला बाहेर पाठवलं हा जावई का करते बाहेरून काही लपून छपून आणते आणि मुचूर मुचूर खाते आता घरातला काहीच नाही काही लपवून ठेवलाच असेल पोरीलाही बाहेर पाठवलं याच्या सामानाचा शोध लावतो आणि देतो जमदार लाडू अहो नाळे होती आता मालकीनच नाही आली म्हणून सर भेटली
ते गेले असेल तिकडे ते गंमत पाहायला गेले असेल. मग आता आता तू एक काम करतो आतमधला पण कामाधंद्याचा असं का? जा चांगला साफसुथीत ठेवावा तू हो. जा जा अहो माहित नाही व त्यामुळेच मोठ्या हालत्यात माहित नाही आता थंडीचे दिवस आले म्हणून असते आता हो आणि तशी आता उतरती करायला लागली आहे ना काही हालते माणसाचं जमायला हात पाय दवाखान्यात का कोणत्या दवाखान्यात देतेस हो मला सरकारी दवाखान्यात. अहो त्या सरकारी दवाखान्यात दिसेल होते त्या नसा भेटत मला हो, एक काम करताना मला ढोरायच्या दवाखान्यात नेतेस तर ते लंबी गोळी काना देते तिने सुधारतो मी हो नेजो त्याच दवाखान्यात नेजो आणि त्याने ते मांग काऊन तर मांजर लोकांचं खरवळ खरवळ करत होती ना हो साजरी पाय हा जा हो जा जा मग जमला भजन आता पळते वजन हा माझा जावई ह्याच रस्त्यानं येते येतच टाकून ठेवतो आणि घसरून हुदुकला पडला पाहिजे राय बोंबलत माहित नाही व मोठ्या थंडीच्या काही हालते आता व्यायाम करत होतो व्यायाम करता करता घरी आलो धावत त्या जवळाला भरपडी सारखा नेलं मला परकळवाला त्याने जवळ जवळचा सामान आणलं तो ह्यावा जवळचा जागल्या तो पावडर फुटफुट हा नव तो हातच नाही लावा बाबा कपडे की कोण धुते मग जवळच धुते आता अन्न मग जवळचा सामान आण ना अगं आण ना मी पाहतो नाहीतरी पावायला भेटतो जवळचा आरसा पावडर का नवीन तांदळाचा पिठो लावतो नवा मध्ये कामायचो कोटी लावतो तू मध्ये काही शिकून नाही कोटी लावतो ना कोटी नाही ते फुसफुश्या दे बरं हो नाही गागल्या ते गागल्या पहिले दे फुसफुश्या दे पुढच्या हप्त्यात कोणत्या कंपनीचा मला माहित नाही सरच्या दे सरच्या मला अक्कल नाही म्हणतेस का मला अक्कल आहे ना घ्या तुझ्या मायची म्हणजे तुझ्या
तुझी माय होती ना मला या थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम भाकरी बनवून देत होती. आणि तुला सांगतो अजून सांगतो तिचा तुझी माय होती ना मी बाहेरून कुठून आलो का म्हणे माझा शाहरुख खान हो माझा अक्षय कुमार हो असा म्हणे हो. पण मी का म्हणतो म्हणजे माझं एक काम करशील का मी आता एवढा दिलो आता मला नाही का बावा बावा नको म्हणून मला पोपो म्हणायचं. पोपो अरे पोपो नाही पोपो अरे पोपो म्हणजे त्या शहरातल्या पोरी नाही का आपल्या बापाला म्हणतात ते पप्पा पप्पा का होतं अरे पोपो कच म्हणते का अरे नाही म्हणत पप्पो मला तुझ्या माईची आठवण येते म्हणते शाहरुख खान म्हणे सलमान खान म्हणे ते गेली 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 सारीच गेली जीवनाची खुशी अरे बायको भेटली दादा शेवडी मोठी अरे बायको भेटली दादा वारली मोठी. मी मारू नाही मी मारू पाहणं अरे माझा सरट्या माझा काकलिया हा किडी लाटल्या कोणी लावते का तू कोणी पडलो कसा उंपडी एवढे उंपड अरे खाल्लीस तर खाल्लीस त्याला त्या टाकलीस का मी मेलो पाहिजे का बापरे मरणं म्हणते मला काय ना जाऊ द्या केळ खाल्ली तर खाल्ली माझी शेप बाकी आहे आता आतमध्ये जातो आणि कुचर कुचर खाऊन टाकतो यायला देवत राहिले खात्रीला गेला बाबा पाहिला मला हात तो झाला होते मिट्टू मी माझ्या तुम्ही खाता देते आपले काटावरच राहते रे जाल बापू हा मला माफ करायचं माफ नाही करत अजिबात माफ नाही करत मी नाही करत अजी माफ करायचे अजिबात नाही एक सांगायचे एवढे दिवस झाले एवढे दिवस झाले चांगला प्रेमानं बोलतो बापू जवाई म्हणतो एवढे दिवस झाले तुम्हाला अबे तरी म्हणलो का बे काय म्हणलास तू एवढे दिवस झाले अबे तरी म्हणलो का बे अबे म्हणलो काबे म्हणलो म्हणते मी व्यस्त म्हणतो ना एवढे दिवस झाले मी तुम्हाला अबे तरी म्हणलो का बे अबे म्हणते ना काबे म्हणलो का म्हणते आ कोटून आला अरे याला ढोलीमध्ये भरवा लावतो अरे लिपून दे म्हणजे नाही म्हणलो नाही म्हणलं अबे म्हणते काबे म्हणलो का तुम्ही म्हणले मला का मी म्हणलो आता नाही म्हणलं का अबे का बे नाही
माझा म्हणजे मग? सासरा हो माझा. मी तुमचा सासरा तुम्हाला देतो आसरा. हाचा आसरा आणि लंबाच्या लंबाचा आसरा. जावायला सोयाबीन डबरा मिळाला. जावं बापू मी काय म्हणतो आता एवढे दिवस झाले मी तुम्हाला जवळ जवळ येऊ दिलो नाही. विचारा काऊन काऊन हा काऊन असा आठ मारला आणि काय विचारता जी मारीन मी आठ माझा आठ हो. काऊन विचारा ना. काऊन त्याचं महत्वाचं कारण आहे. इकडे या. कोणता हा मी तुमच्या लग्न लावून गेलो खरी पण माझी पोरगी लग्नाच्या वयाची व्हायची होती. हा ते एक महत्वाचं कारण. दुसरी कारण तुम्ही तुमचं लग्न लावून गेलो खरी पण तुम्ही एक काम धंदा करत होते. जिकडे तिकडे मोकाट फिरत होते. इकडे तिकडे फुकटाचा खात होत्या. हा जेती भेटला तेती आपला गपसत होत्या. म्हणून मी विचार केला का जावई काम धंदा करत नाही पोरगी लग्नाच्या वयाची व्हायची आहे म्हणून मी तुम्हाला जवळ जवळ येऊ दिलो नाही. पण आता तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट माझी पोरगी लग्नाच्या वयाची झाली आहे. तुम्ही जवळ जवळ येऊ शकता एकमेकाला भेटू शकता. अरे काय माणूस काकावलाय हा. धीर जरा काय महत्वाचं सांगायचं राहिला. जावई बापू माझ्याकडे 3 एकर जागा आहे. हा त्या जागेमध्ये मस्त कष्ट करा काम करा आणि मस्त राहा आणि सुखाने संसार करा. हो कोणी काय म्हणला का कोणी काय म्हणला का तुम्ही माझं नाव सांगा त्याचा. बाबाजी हा तुम्ही का मरणार आहात? नाही म्हणत नाही कोस काढून वाच ओटीपीची वाट पाहिजे. जावई बाबा तुम्हाला सांगतो जोपर्यंत मी माझे नातवंड माझ्या मांडीवर खेळवत नाही तोपर्यंत मी मरणार नाही. तुझ्यासारख्या बुजायला वाट नाही वाट नाही का होते बरोबर मी नाही मरत. वाट 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 तुला काही वाटते का माझ्याबद्दल? होतच एवढा सजला धरला असतं पोटी आता दुसरी म्हणून. तुझा झाला तरी हा का पटपट आहे का हे? फुल काही झालं असेल म्हणून का पुढे गेले का मन भावना नाही आहेत का? अरे कौन कहते हैं बूढ़े इश्क नहीं करते. अरे कौन कहते हैं बूढ़े इश्क नहीं करते. बेवकूफ हो तुम लोग जो हम पर शक नहीं करते. पण तरी तसले धंदे करणार नाही म्हणजे तुझ्यासाठी दुसरी माय आणणार नाही. त्याचं महत्वाचं कारण आहे माझ्या मित्राचं एक लग्न आहे म्हणून मी एवढा सगळं जगलो आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे तर लग्न म्हणला तर दसरू जम खत नाही. लग्नाच्या वरातीचा आवाज आला रे आला वाजला रे वाजला घे माग. बापरे नाचतेला हे दासरी वाहन शेपडी मी सांगतो म्हणजे 6 महिने झाले लय दिवसाचा मिळाला मौका अशी जवळ येण्याकडे येणार ग लय दिवसाने मिळाला मौका जवळ येण्याकडे जवळ येण्याकडे जवळ येण्याकडे